अहो काय करताय काय? आम्ही घरी आलो ते आवडलेलं दिसत नाही सरांना. छे छे हाय. हाय. अरे तुमच्यासारख्या लुच्च्या लफंग्या माणसाने घरात आणलं कोणाला आवडेल हा? नाव एकच असेल पण स्टेटस काय आहे? अहो काय बोलताय काय तुम्ही? घरी आलेल्या पाहुण्याची असं वागतात? मुलीची बाजू आहे आपली. माहितीये मला म्हणूनच बोलतोय तू का बस. मी गप्प बसू? मला गप्प बसायला सांगताय? डोकं फिरलाय तुमचं? अरे गप. अरे असलं नीच नालायक माणसाला बघितल्यावर कोणाचं नाही डोकं फिरणार. दगाबाज, दारूबाज, बेवडा, राहुलचा बाप, असा राहुलचा बाप. अरे दारू पिऊन रस्त्यात पडतो. पडत होते. पडत होते, जुनी गोष्ट झाली. गेली कित्येक वर्ष त्यांनी दारूच्या थेंबालाही स्पर्श केलेला नाही. 40 वर्ष झाली. हो, तब्बल 40 वर्ष. काय वय काय रे तुझं? 39 45 म्हणजे 5 वर्ष सोडली 5व्याच वर्षी. हो, काय आहे? हे 5 वर्षाचे असताना यांची लक्षणं आजीच्या लक्षात आली. तेव्हापासून आजीने यांना दारूच्या थेंबालाही स्पर्श करू दिला नाही. डायरेक्ट बाटली लावायची. बघा बघा दुधाची. हा, बघा बघा हं. जाऊ दे, बरं झालं दारू सोडली. हो, complete. दारू वाईटच असते. अहो पण तुमच्या मातोश्री नाही आल्या? कुठं आहेत? कुठं आहेत? मातोश्री कुठं आहेत? कुठं आहेत? येईल ना. नाही, येईल ना म्हणजे कधी? म्हणजे येतीलच. येतीलच पण कधी? मामा ये. अगं बाई. अहो बघा बघ. हाय गाईस. ये ना मामुडी ये. भगवंतनी. छान दिसते. या या येईन बाई, बसा ना बसा. नको नको प्लीज. बसली ना की मी झोपली. ए बाबा तुझं काय ना ते लवकर आटपा. ते काय ना रात्रभर नाचून नाचून ना पायाची वाट लागली यार. रात्रभर नाचतात नाचतात बघा. मग काय अरे कामासाठी सतत इकडे तिकडे फिरावं लागतं, हिंडावं लागतं, नाचावं लागतं. शिवाय दररोज तिला वेगवेगळ्या माणसाशी, वेगवेगळ्या भाषेच्या धर्माच्या माणसाशी ओळख होते. त्यामुळे पायाची आणि भाषेची अगदी वाट लागलेली आहे. बर, कशी कर्तृत्वाने सासू सून होणार आहे सू. अगं नमस्कार कर. हो नमस्कार करते. बंड्या क्या सॉलिड आइटम ढूंढ के निकाला यार. एकदम चाबूक. खरे खरे काय खरे नाही अप्पा असे बंड्या बघितलंस याचं नाव बंड्या राहुल नाही. नाही म्हणजे माझं खरं नाव राहुलच आहे. मम्मी मला लाडानं पंड्या म्हणते. इशे त्यात काय एवढं? ओ तुम्हाला नाही का तुमच्या धोंड्या म्हणायची? ए डान्स येतो. हा अगर रेकॉर्ड असले थिल्लर धंदे येत नाहीत माझ्या मुलीला. बाबा मी शिकेन ना. हा अगं हौशी सासर आहे, हौस करून घे. माझा मेलीचा जन्म फुकट गेला, करेल ती डान्स. कसला डान्स. बंड्या हं? एक हरिपत्ती दे ना. कशाला? अरे दे ना यार. पान पान. तू पण नाही कुठे ठेवतात. इथं नजर न लगे मेरे बर्फी के तुकडे. घे. थँक्यू. असं हाताने नसतं घ्यायचं, तोंडाने घ्यायचं असतं. काय प्रकार चाललाय हा? अहो सुन्मुख दर्शन अगदी जवळून. आणि तोंड दाखवायचे पैसे तोंडानेच घेतात आमच्यात. काय एक एक रीतीमती आहेत असतात. आता. यांच्या आईला कधी काही दमलं नाही. हो अगं रश्मी आपल्या पद्धतीने यांचं तोंड गोड कर ना. खरंच. इथे सगळ्यांसमोर कशाला? नको. मिठाईचा पुडा आणायला गेली ती सगळ्या समोर. मिठाईचा पुढा आणायला गेली ती. तो मैं ये रिश्ता पक्का समजू मावशी जी. हा बिलकुल. कसलं बिलकुल बिलकुल करताय. नाही 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 शक्य नाहीये. अहो काय शक्य नाही, काय शक्य नाही. का? एवढं मलबार हिल्ला घर आहे. हा. अहो इंडस्ट्री आहे. काय करूये काय करूये. नाही काय प्रॉब्लेम काय मी सांगू का? त्यांना आहे ना जरा कमीपणा वाटतो. कमी पण हा बघा ना आता
तुमची परिस्थिती काय आमची परिस्थिती काय खरंय सासरे बुवा तुम्ही तोला मोलाचं अजिबात टेन्शन घेऊ नका हा. तुमच्या सगळ्या परिस्थिती सकट आम्ही तुमची मुलगी पदरात घेऊ घ्या हा, आता थोडा जास्त खर्च करू काय डॅड थोडा करू खर्च आपल्याला हे काय खर्च वगैरे माझ्याच्याने होणार नाही मला परवडणार नाही खर्च आताच सांगतोय बघा बघा हे भिकारड इंडस्ट्रियलिस्ट बघा बघा काय बघा काय बघा काय बघा तेच म्हणतोय मी बघा काय बघा हा कोणाला बोलताय अहो सगळे पैसे डॅडने माझ्या नावावर केलेले आहेत. सगळे व्यवहार मी बघतो बघा मग, काय मग मला झोप येते एक मिनिट डोळा लागायच्या आधी तोंड गोड करते तुमचं लक्ष्मी मिठाई घेऊन ये चल 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 लवकर आहे तोंड गोड करते घ्या बघे ना तो पक्क समजायचं चढा चढा म्हणजे पक्का ना चला सासरे बुवा तुम्ही तोंड गोड करा घ्या